नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आजच्या काळामध्ये साधारणतः बघायचं म्हटलं तर महाराष्ट्रातला तमाम विद्यार्थी वर्ग जो साधारणतः स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तो सगळा विद्यार्थी वर्ग हा येणारी जी 14 जूनला कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा आहे त्याच्याकडे सगळीकडे आपल्याला अडकून दिसत आहे. याच्यामध्ये साधारणतः विचार करतो म्हटलं तर साधारणतः वेगवेगळे विषय दिसतात. त्याच्यामध्ये भूगोल हा विषय कुठेतरी महत्त्वाचा दिसत आहे. भूगोल विषयावर जरी साधारणतः याच्यामध्ये 10 प्रश्न येताना दिसत आहे आणि जवळजवळ हा कुठेतरी आपल्याला स्कोरिंग असा सब्जेक्ट दिसत आहे आणि सोपा असा सब्जेक्ट दिसत आहे. पण याच्यामध्ये जर कदाचित आपल्याला 2-3 मार्क जरी कमी भेटून गेले कदाचित तर आपण रिझल्ट हा जाण्याची शक्यता असतो. म्हणून कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 10 पैकी निदान 8-9-10 मार्क घेणं तरी अपेक्षित असते. मार्क कुठेतरी 1-2 जरी कमी झाले तर आपण रिझल्ट कदाचित जाऊ शकतो. याच्यासाठी पुन्हा हे मार्क कशा पद्धतीने वाढवू शकतो आपण, त्यासाठी एक आपण सिरीज इथे लॉन्च करतो जी साधारणतः आपल्याला दिसते ही PYQ ची सिरीज दिसते, जी आतापर्यंत आयोगाचे क्वेश्चन पेपर झालेले आहे. साधारणतः 2017 पासूनचे क्वेश्चन पेपर आपण याच्यामध्ये घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये साधारणतः 2017 पासूनचे क्वेश्चन पेपर आपण याच्यामध्ये घेणार आहोत, जे काही साधारणतः भूगोल या विषयावर आतापर्यंत आयोगाचे सगळे जे काही क्वेश्चन आलेले ते सगळे इथे एक्सप्लेन करून घेणार आहोत आपण. त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला कुठेतरी हा फायदा होता नक्कीच. ठीक आहे. याच्यामध्ये बघताना साधारणतः पहिला क्वेश्चन आपल्याला दिसतो मित्रांनो, जो साधारणतः आपल्याला दिसत आहे कंबाईन ग्रुप बी 2000 कंबाईन ग्रुप बी प्री एक्झामचा पेपर दिसतो आपल्याला साधारणतः हा 2017 चा दिसत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दिसतं आपल्याला पहिला प्रश्न दिसता काय दिसतं लक्षात घ्या. काय म्हणता हा जो पहिला प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागावरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरचा प्रश्न. काय म्हणता याच्यामध्ये की रायरेश्वर शिखराची उंची रिकामी जागा इतकी मीटर आहे असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. साधारणतः हे जे रायरेश्वर शिखर येताना दिसत आहे हे दिसतं आपल्याला कुठे येताना दिसतंय तर ते आपल्याला ते पुणे जिल्ह्यामध्ये येताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः मित्रांनो आपल्याला एकूण 4 शिखर येताना दिसत आहे, जे महाराष्ट्रामधली महत्वाची आणि सर्वात उंच शिखरामध्ये गणली जाणारे शिखर दिसत आहे. त्याच्यामध्ये पहिलं शिखर येताना दिसतं मित्रांनो आपल्याला तोरणा येताना दिसत आहे. या तोरणा शिखराची उंची साधारणतः दिसते आपल्याला 1404 मीटर इतकी दिसते. ठीक आहे. त्यानंतर दुसरं शिखर जे पुणे जिल्ह्यामध्ये येताना दिसत आहे, दुसरं शिखर पुणे जिल्ह्यामध्ये दिसतंय आपल्याला ते राजगड दिसतंय. राजगड या शिखराची उंची दिसते आपल्याला 1376 मीटर इतकी दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तिसरं जे शिखर येताना दिसत आहे ते तिसरं शिखर या ठिकाणी दिलेलं आपल्याला ते म्हणजे रायरेश्वर. ठीक आहे. या रायरेश्वर शिखराची उंची साधारणतः दिसते आपल्याला मित्रांनो 1373 मीटर. ठीक आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणखी महत्वाचं करलं जाणारं शिखर येताना दिसतं आपल्याला ते येताना दिसत आहे शिंगी डोंगर. येताना दिसतं आपल्याला शिंगी डोंगर. या शिंगी डोंगराबद्दल काही ठिकाणी रायगड हा जिल्हा सुद्धा सांगितलेला आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्याची कुठेतरी चर्चा होण्याचा मार्ग दिसतो आपल्याला की शिंगी डोंगर हे नेमकं पुणे की रायगड मध्ये, तर नक्की लक्षात घ्या शिंगी डोंगर आपल्याला हे पुणे जिल्ह्यामध्ये येताना दिसते हे नक्की. ठीक आहे. या शिंगी डोंगराची उंची दिसते साधारणतः आपल्याला 1291 मीटर इतकी दिसत आहे. आपल्याला विचारलेली होती रायगड या शिखराची उंची विचारलेली होती, ती दिसते आपल्याला 1373 मीटर इतकी दिसत आहे. आता हे 1373 मीटर साधारणतः लक्षात घ्या. आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये पाहायचं म्हटलं तर 1173 मीटर दिसत आहे, म्हणजे आपला पहिला ऑप्शन हा कट झाला दिसतंय, एलिमिनेट झालेला दिसत आहे. त्याच्यानंतर जो दुसरा दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं 1273 मीटर दिसतं, तर हे सुद्धा आपल्याला एलिमिनेट झालेलं दिसत आहे. त्यानंतर दिसतं आपल्याला काय दिसतंय बरोबर पर्यायाचं जो उत्तर दिसतं आपल्याला तो दिसतंय साधारणतः काय दिसतं आपल्याला तो तिसरा प्रश्न दिसतो. तिसरा पर्याय दिसतंय ज्याच्यामध्ये दिलेला 1373 मीटर दिसत आहे. अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन दिसतोय याचं उत्तर दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतोय लक्षात घ्या. एक थोडा कन्सेप्च्युअल क्वेश्चन दिसतोय जो कुठेतरी तो आपल्या भारताचा थोडक्यात राजकीय भूगोल सुद्धा पकडून चालताना दिसतंय आणि भारताचा प्राकृतिक भूगोल सुद्धा पकडून चालताना दिसतंय. असं कुठेतरी हा मिक्स असा क्वेश्चन आहे, कन्सेप्च्युअल आहे. काय म्हणता लक्षात घ्या. याच्यामध्ये सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे असं विचारलेलं आहे. कुठेतरी हा प्रश्न साधारणतः लक्षात घ्या रेखावृत्ताच्या बाबतीत आहे. जगाच्या भूगोलाशी कुठेतरी लिंक करणारा प्रश्न आहे नेमका. साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर जे काही आपल्याला दिसतंय जो पहिला भाग दिसतोय तो सांगितलेला सौराष्ट्राचा भाग, तो सांगितलेला दिसतं आपल्याला सौराष्ट्राचा भाग. हा सौराष्ट्राचा भाग आपल्या भारताच्या येताना दिसतंय आपल्याला कोणत्या भागात येताना दिसतंय तर तो आपल्याला दिसतोय तो पश्चिम भागामध्ये येताना दिसतंय. ठीक आहे. हा झाला दिसतोय आपल्याला सौराष्ट्राचा भाग. आणि त्यानंतर आपल्या भारताच्या अतिपूर्वेकडील भागामध्ये येताना दिसतोय कोणता भाग येताना दिसतोय आपल्याला तो येताना दिसतोय तो अरुणाचल प्रदेश. अरुणाचल
हा येताना दिसतोय भारताच्या अति पूर्वेकडे येताना दिसतोय. ठीक आहे. साधारणतः या दोन भागांच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर भारताच्या अति पश्चिमेकडे येणारा भाग सौराष्ट्राचा आणि साधारणतः हा भारतामध्ये 68° या रेखांशापासून सुरू होताना दिसतोय. 68° या रेखांशापासून सुरू होताना दिसतोय मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर साधारणतः जो अरुणाचल प्रदेशचा भाग दिसतोय भारताच्या अति पूर्वेकडचा तो येताना दिसतोय. लक्षात घ्या, भारताच्या अति पूर्वेकडचं जे काही रेखावृत्त दिसतंय आपल्याला तो दिसतंय कोणतं तर 97°. कोणतं दिसतं आपल्याला ते 97°. ठीक आहे ना. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, भारताच्या अति पूर्वेकडला भाग भारताच्या अति पश्चिमेकडला भाग याच्यामध्ये दिसतंय आपल्याला रेखावृत्त सांगितलेले 68 आणि त्यानंतर सांगितलेलं 97°. ठीक आहे ना. याच्या दोघांमध्ये साधारणतः जनरली जो काही फरक दिसतो लक्षात घ्या, याच्यामध्ये आता रेखावृत्ताच्या बाबतीत जर टाइम विचारला असेल काय बोलताय की याच्यामध्ये स्थानिक वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे असं म्हणताय याच्यामध्ये. ठीक आहे ना. वेळेचा प्रश्न आहे, वेळेमधला फरक विचारलेला याच्यामध्ये, वेळेमधला फरक विचारलेला दिसतो साधारणतः. लक्षात घ्या, वेळ जी साधारणतः जगाच्या पाठीवर ठरवली जाते ही कशामुळे ठरवली जाते तर वेळ ही ठरवली जाते रेखावृत्ताद्वारे. कशाद्वारे ठरवली जाते ही रेखावृत्ताद्वारे. आणि हे जे अँगल आपण या ठिकाणी घेतलेले 68 आणि 97 हे सगळे दिसतात आपल्याला रेखावृत्त. ठीक आहे. आता याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या आपल्याला दिसतंय काय दिसतंय लक्षात घ्या, 29 रेखावृत्तांचा फरक याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. 97 आणि 68 या रेखावृत्तामध्ये साधारणतः एकूण 29 अंशांचा फरक दिसतोय, 29 रेखावृत्तांचा फरक दिसतंय. आणि आपल्याला माहिती आहे जनरली काय तर लक्षात घ्या, प्रत्येक दोन लगतचे जे काही रेखावृत्त दिसत आहेत, प्रत्येक दोन लगतचे रेखावृत्त दिसत आहेत याच्यामध्ये जवळजवळ लक्षात घ्या एकूण 4 मिनिटांचा फरक असतो. म्हणून लक्षात घ्या एकूण फरक आलेला दिसतंय काय दिसतंय आपल्याला तो रेखावृत्तांचा फरक दिसतोय 29 आणि एकूण प्रत्येक दोन लगतच्या रेखावृत्तामध्ये 4 मिनिटांचा फरक लक्षात घ्यायला गुणावं लागेल आपल्याला, 4 ने गुणावं लागेल. आणि याचा गुणाकार केल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या उत्तर येताना दिसतं आपल्याला काय तर 116. आता हे 116 काय झाले तर 116 हे झाले मिनिटे झाली, 116 मिनिटं झाली. या 116 मिनिटांना जेव्हा आपण मग तासामध्ये कन्वर्ट करतो याचं उत्तर येताना दिसतंय काय, येताना दिसतंय 1 तास 56 मिनिटे. आता 1 तास 56 मिनिटे हे उत्तर येताना दिसतं. म्हणजे काय लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेश आणि सौराष्ट्र जे भारताच्या अति पूर्वेकडचं ठिकाण अरुणाचल प्रदेश आणि भारताच्या अति पश्चिमेकडचं ठिकाण सौराष्ट्र, जे सौराष्ट्र 68° आणि दिसतं आपल्याला अरुणाचल प्रदेश 97°. याच्यामध्ये जनरली दिसतं आपल्याला 1 तास 56 मिनिटांचा फरक दिसतोय एकूण. ठीक आहे ना. आणि इथं दिसतंय आता काय उत्तरामध्ये काय सांगितलं लक्षात घ्या, इथं म्हणतात 3 तास. ठीक आहे ना. म्हणजे ह्याच्या जवळ कुठे येत आहे का नाही येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं 2 तास. 2 तास म्हटल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या 1 तास 56 मिनिट याचा जवळ कुठेतरी येताना दिसतंय. म्हणजे 4 मिनिटाचा फक्त इथे कुठेतरी दिसतंय आपल्याला कमी दिसतंय याच्यामध्ये. ठीक आहे. हा जो एक्झॅक्ट उत्तर आहे आपलं हे 1 तास 56 मिनिट म्हणजे 116 मिनिटाचा त्याच्यामध्ये जनरल फरक आहे. ठीक आहे. नंतर 1 तास आणि 4 तास याच्यामध्ये जवळ येणार काय लक्षात घ्या, 3 तास 2 तास 1 तास आणि 4 तासामध्ये आपल्याला दिसतं 2 तास हे जास्तीत जास्त 1 तास 56 मिनिटाचा म्हणजे 116 मिनिटाचा जवळ येताना दिसतंय. म्हणजे उत्तर दिसतं आपल्याला काय दिसतं तर हे उत्तर दिसतं 2. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे दिसतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या. आता तिसरा प्रश्न अगदी सोपा आहे, जो महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलाबद्दलचा प्रश्न आहे. लक्षात घ्या काय म्हणताय, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आणि पुढे रिकामी जागा दिलेली आहे आणि त्याचा भारताच्या रिकामी जागा टक्के इतके क्षेत्र साधारणतः व्यापलेले दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किमी आहे आणि काय म्हणतात पुढे भारताच्या रिकामी जागा इतके टक्के क्षेत्र व्यापलेले दिसत आहे साधारणतः. लक्षात घ्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ साधारणतः दिसतं आपल्याला काय दिसते ते 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर इतकं दिसत आहे. ठीक आहे. आता हे 3,07,713 हे पर्यायामध्ये कुठे कुठे दिसतं लक्षात घ्या. ते दिसतं पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये दिसतंय का नाही दिसतंय म्हणजे आपल्याला दिसतंय एलिमिनेट झालेलं दिसतंय. त्यानंतर थर्ड मध्ये दिसतंय का हे सुद्धा एलिमिनेट झालेलं दिसतंय. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चौथ्यामध्ये दिसतंय का तर हे सुद्धा एलिमिनेट झालेलं दिसतंय. तर पहिलं काय दिसतं आपल्याला या ठिकाणी उत्तर दिसतं म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ किती दिसतं आपल्याला ते 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर इतकं दिसतंय. आणि याचं भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी साधारणतः टक्केवारी साधारणतः विचारतो म्हटलं तर दिसतं आपल्याला ते 9.36%. किती दिसतं ती 9.36%. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आलेलं दिसतं. पर्याय क्रमांक 1 आलेलं दिसतं. त्यानंतर येताना दिसतं आपल्याला चौथा प्रश्न येताना दिसतंय. या चौथा प्रश्नामध्ये लक्षात घ्या भारताच्या विचारलेला कशाबद्दल तर भारताच्या आर्थिक भूगोलाबद्दलचा प्रश्न आहे हा. ठीक आहे ना. औद्योगिक क्षेत्राबद्दलचा प्रश्न आहे भारतामध्ये. काय म्हणता याच्यामध्ये दक्षिण बिहारमधील रिकामी जागा हे सिमेंट कागद व पुठ्ठे प्लायवूड इत्यादी उद्योगाचे काय म्हणता लक्षात घ्या, सिमेंट कागद पुठ्ठे व प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे
असा हा प्रश्न साधारणतः दिसतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. आता सिमेंट, कागद, पुठ्ठे आणि प्लायवूड या सगळ्या गोष्टी साधारणतः जनरली पाहायचं म्हटलं लक्षात घ्या. बिहारमध्ये कुठे आहे? बिहार मधलं एक ठिकाण आहे. बिहार मधलं एक ठिकाण आहे जे साधारणतः दिसतं आपल्याला कुठे दिसतं तर हे सोन नदीच्या काठी किंवा इलाच बोलतो आपण सोन नदी असं सुद्धा बोलतो. ठीक आहे. या सोन नदीच्या तीरावर साधारणतः लक्षात घ्या रामकृष्ण दालमिया यांनी, कुणी? रामकृष्ण दालमिया. रामकृष्ण दालमिया यांनी साधारणतः लक्षात घ्या हे जे शहर दिसतं आपल्याला ते 1930 मध्ये वसवलेले दिसत आहे आणि दालमिया यांच्या नावावरूनच या शहराला जे नाव पडलेलं दिसतंय ते नाव आहे दालमिया नगर. या शहराला जे नाव पडलेलं दिसतंय ते दालमिया नगर. ठीक आहे. ज्या ठिकाणी साधारणतः लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपल्याला सिमेंट, कागद, पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी प्रकारच्या ह्या गोष्टी साधारणतः तयार करताना दिसत आहे, पण जनरली जेव्हा साधारणतः याची ही निर्मिती झालेली होती या ठिकाणी जे काही कामगार वर्ग होता त्यांच्यासाठी हॉस्पिटल असेल, त्याच्यानंतर मग शिक्षण असेल किंवा मग इतर काही गोष्टी असेल, पुन्हा या सगळ्या गोष्टी अनुभवून साधारणतः लक्षात घ्या हे एक शहर तशा पद्धतीने वसवलं गेलं होतं. एक स्मॉल टाउनशिप या पद्धतीचं साधारणतः आपल्याला दालमिया नगर हे एक शहर होतं नेमके हे. ठीक आहे ना. पण आता जरा साधारणतः लक्षात घ्या याच्यामध्ये तेवढं हा जो उद्योगाचा कल हा थोडा कमी होताना दिसत आहे. अशा पद्धतीने जे काही उत्तर दिसतंय या प्रश्नाचं ते दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीनं. हा झाला चौथा प्रश्न आणि पुढचा प्रश्न इथं दिसतोय आपल्याला पाचवा प्रश्न काय म्हणता लक्षात घ्या. पाचवा प्रश्न म्हणताय चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? चिल्का सरोवर हे कोठे वसलेले असं म्हणतात. ठीक आहे. जे साधारणतः लक्षात घ्या हे दिसते आपल्याला भारतातील सर्वात मोठे खाजन सरोवर. भारतातील सर्वात मोठे खाजन सरोवर आपल्याला दिसतं. कोणते सरोवर तर हे चिल्का सरोवर. ते साधारणतः दिसतं आपल्याला कुठे दिसतं तर ते ओडिसामध्ये. कुठे दिसतं हे आपल्याला दिसतं हे ओडिसा या राज्यामध्ये दिसतंय. ओडिसा या राज्यात दिसतं. ठीक आहे. आता साधारणतः लक्षात घ्या ओडिशा या राज्यामध्ये लक्षात घ्या काय होता दिसतं जो काही भारताचा आपल्याला दिसतोय भाग दिसतोय अशा पद्धतीने हा भारताचा दिसतं आपल्याला हा पूर्व किनारा. अशा पद्धतीने हा काहीतरी आपल्याला भारताचा हा पूर्व किनारा दिसत आहे. या भारताच्या पूर्व किनाऱ्यावर लक्षात घ्या या पद्धतीने एक नदी येऊन मिळताना दिसत आहे. या नदीचं नाव आहे महानदी. या नदीचं नाव दिसतं आपल्याला महानदी. ठीक आहे. या महानदीच्या बिलकुल दक्षिणेकडे लक्षात घ्या अशा पद्धतीने बिलकुल दक्षिणेकडे या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे चिल्का सरोवर. दिसतंय मित्रांनो आपल्याला चिल्का सरोवर आणि बिलकुल चिल्का सरोवराच्या दक्षिणेकडे साधारणतः लक्षात घ्या अशा पद्धतीने एक नदी पुन्हा येऊन मिळताना दिसत आहे. या नदीचं नाव दिसतं आपल्याला ही नदी दिसते आपल्याला कोणती नदी तर ही गोदावरी. ठीक आहे ना. आणि या ठिकाणी दिसतंय या नद्यांचं मुख दिसत आहे. या नद्यांच्या मुखाच्या भागात म्हणजे तो भाग दिसतो आपल्याला काय तर या नद्यांचा कोणता भाग असेल तो त्रिभुज प्रदेश. या नद्यांचा भाग असेल तो त्रिभुज प्रदेशाचा भाग. त्रिभुज प्रदेश. ठीक आहे. या दोन्ही नद्याच्या महानदी आणि गोदावरी या दोन्ही नद्याच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो चिल्का सरोवर दिसत आहे. आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय म्हणता लक्षात घ्या कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यानचा हा भाग म्हणता लक्षात घ्या. आता कृष्णा नदी ही आंध्र प्रदेशामधून वाहताना दिसत आहे. गोदावरीच्या दक्षिणेकडे अशा पद्धतीने येते आणि त्यानंतर दक्षिणेकडे पुन्हा कावेरी नदी येताना दिसत आहे. ठीक आहे. तर या भागात चिल्का सरोवर आहे असं नाहीच बिलकुल. ठीक आहे. कारण चिल्का सरोवर साधारणतः दिसतं आपल्याला कुठे दिसतंय तर हे ओडिशामध्ये दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतात लक्षात घ्या गोदावरी व कृष्णा या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान म्हणताय पण हा गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांचा त्रिभुज प्रदेशा दरम्यानचा जो भाग दिसतो साधारणतः लक्षात घ्या हा जो भाग दिसते पूर्णपणे येताना दिसतो आपल्याला तो आंध्र प्रदेशमध्ये येताना दिसतोय. ठीक आहे. या आंध्र प्रदेशमध्ये या दोन नद्यांच्या दरम्यान पुन्हा एक सरोवर दिसतं आपल्याला त्या सरोवराचं नाव दिसतं आपल्याला कोलेरू. हे जे सरोवर दिसत आहे हे गोड्या पाण्याचे सरोवर मित्रांनो. हे दिसतं आपल्याला गोड्या पाण्याचे सरोवर जे साधारणतः गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान दिसतं. लक्षात घ्या इथं जे येणार हे जे येणार साधारणतः लक्षात घ्या इथे येणार ते आपलं कोणतं सरोवर येणार इथे हे कोलेरू सरोवर येणार. ठीक आहे. त्यानंतर गंगा व महानदी या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान तर हे सुद्धा याचं उत्तर येत नाही. तर याचं उत्तर येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 महानदी आणि गोदावरी या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान कोणतं सरोवर दिसतं आपल्याला ते या ठिकाणी जे सांगितलेलं आपल्याला ते चिल्का सरोवर जे भारतातलं सर्वात मोठं
आपल्याला खाचर सरोवर दिसतंय. ठीक आहे, अशा पद्धतीनं 5व्या प्रश्नाचं उत्तर दिसतं. पर्याय क्रमांक 4 दिसतंय. पुढे येताना दिसतंय आपल्याला 6वा प्रश्न येताना दिसतंय. 6वा प्रश्न दिसतंय आपल्याला कशासाठी, तर जोड्या लावासाठी दिसतंय. जो दिसतंय महाराष्ट्राच्या जलविद्युत बद्दल दिसतंय. ठीक आहे ना, महाराष्ट्राच्या जलविद्युत बद्दल, महाराष्ट्राच्या जलसिंचनाबद्दल. याच्यामध्ये एका बाजूला जिल्हा दिलेला तर एका बाजूला जलाशय दिलेले आहे वेगवेगळे. ठीक आहे, आता पहिलं जे दिलेलं लक्षात घ्या. पहिलं सांगताय काय तर ठाणे जिल्हा दिलेला आहे. या ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतं जलाशय आहे, तर कोणतं जलाशय आहे, तर आपल्याला भातसा हे जलाशय दिसत आहे. त्यानंतर रत्नागिरी दिलेलं आपल्याला, पुन्हा रत्नागिरीमध्ये कोणतं आहे तर ते फणसवाडी हे जलाशय येताना दिसत आहे. आणि रायगडमध्ये कोणतं जलाशय येताना दिसतंय तर ते कलाते हे जलाशय येताना दिसतंय. ठीक आहे, आणि सिंधुदुर्गमध्ये लक्षात घ्या हे येताना दिसतं आपल्याला धामापूर. अशा पद्धतीने जनरली उत्तर लागताना दिसतंय काय तर लक्षात घ्या 2, 3, 4 आणि 1. ठीक आहे, हे जे दिसतं आपल्याला 2, 3, 4 आणि 1 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे, ही एक पद्धत झाली आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. जर कदाचित आपल्याला या क्वेश्चन बद्दल थोडं माहित असेल कदाचित, ठीक आहे, काही माहिती असेल, पूर्ण माहिती नसेल तरी हा प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि कदाचित काहीच माहिती नसेल तरी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये एक ट्रिक आपल्याला वापरता येईल. कशा पद्धतीने लक्षात घ्या, काय म्हणतो मी की याच्यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं की ठाण्याची जोडी आपल्याला माहित असली की आपल्याला ठाण्याची जोडी लागताना दिसते. आपल्याला हे 2 नंबर भातसासाठी लागताना दिसत आहे. तर 2 नंबर हे आपल्याला 2 ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, जो आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक आणि पहिले बोललो आपण 2 नंबर दिसतात आपल्याला कुठे दिसतं, हा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं. ठीक आहे, मग आता याच्यामधले साधी गोष्ट आहे की 2 आणि 3 हे दोन्ही ऑप्शन हे एलिमिनेट झालेले दिसत आहे. म्हणजे आपल्याला चूज करायचं आहे 1 आणि 4 मधनं चूज करायचं आहे. आपल्याला हे चूज करायचं, जे काही चूज करायचं साधारणतः लक्षात घ्या हे 1 आणि 4 मधनं आपल्याला चूज करायचं आहे. ठीक आहे, आता या दोघांमधनं आपल्याला चूज करायचं. ठीक आहे, या दोघांमध्ये भांडणं चाललेलं. ठीक आहे, जेव्हा यांच्यामध्ये अशा पद्धतीने भांडणं होताना दिसत आहे, याच्यामध्ये कोण जिंकते लक्षात घ्या. याच्यामध्ये दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक हा 1 नेहमी जिंकत असतो. ठीक आहे, म्हणून हा 4 सुद्धा इथं कॅन्सल होणार आता. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक काय दिसतं आपल्याला 1 काय दिसतं, याच्यामधलं उत्तर दिसतं. ठीक आहे, आता ही पहिली ट्रिक झालेली. ठीक आहे ना, आणि त्याच्यानंतर पुन्हा एक ट्रिक दिसतो, सांगतो मी पुन्हा आणखी कशा पद्धतीनं की सपोज आपल्याला इथे हे काय दिलेलं याच्याबद्दल बिलकुल काहीच नाही माहिती. ठीक आहे ना, काहीच नाही माहिती त्याच्याबद्दल. फक्त ऑप्शन आपण बघतो. ऑप्शन मध्ये काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला की ऑप्शन पाहिल्यानंतर कळतंय आपल्याला की याच्यामध्ये जो ए सेट दिलेला याच्यामध्ये, ठीक आहे, इथे 2 आणि इथे 2, इथे हे कॉमन दिसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या बी सेटच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं तर दिसतं आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या इथे 3 आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिसतं आपल्याला काय दिसतं 3 इथे कॉमन दिसतं. ठीक आहे, आता पुढे सी सेटच्या बाबतीत जरी विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी हे दिसतं आपल्याला कॉमन दिसतं. ठीक आहे ना, त्यानंतर पुढे डी सेटच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं तर इथे 1 आणि इथे कॉमन दिसतं. ठीक आहे, आता लक्षात घ्या जास्तीत जास्त कोणत्या गोष्टी आपल्याला कॉमन आलेल्या दिसतात लक्षात घ्या. जास्तीत जास्त कुठे गोष्टी कॉमन आलेल्या दिसतात आपल्याला ते 1 मध्ये कॉमन आलेलं दिसतं. ठीक आहे ना, 1 मध्ये ह्या गोष्टी कॉमन आलेल्या दिसतात साधारणतः लक्षात घ्या. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल हे, तर 1 आपल्याला उत्तर असेल हे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 6व्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं. त्यानंतर पुढे येताना दिसतं आपल्याला मित्रांनो हा 7वा प्रश्न येताना दिसतोय. ठीक आहे, 7वा प्रश्न जो दिसतोय लक्षात घ्या तोही महाराष्ट्राच्या जलविद्युत केंद्राबद्दलचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय म्हणतात लक्षात घ्या, खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र किंवा केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत. ठीक आहे ना, असं विचारलेलं आहे. ठीक आहे, जे काही खाली जलविद्युत केंद्र दिलेले याच्यामध्ये ते कोणते जलविद्युत केंद्र याच्यापैकी रायगड जिल्ह्यामध्ये असं विचारलं. ठीक आहे, याच्यामध्ये पहिलं दिलेलं हे वैतरणा. ठीक आहे ना, जे वैतरणा दिसतं आपल्याला कुठे दिसतं तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये दिसत आहे. ठीक आहे, हे कुठे दिसतं आपल्याला हे नाशिक जिल्ह्यामध्ये. आपल्याला भरपूर लोकांना वाटेल की हे पालघरमध्ये आहे कदाचित. ठीक आहे ना, पालघरमध्ये आहे, पण हे पालघरमध्ये नाही. लक्षात घ्या हे नाशिकमध्ये आहे. तर हे जलविद्युत केंद्र आपल्याला नाशिकमध्ये येताना दिसतं. ठीक आहे, त्यानंतर येताना दिसतं आपल्याला येलदरी येताना दिसतं आपल्याला कुठे येताना दिसतं मित्रांनो, हे येलदरी येताना दिसतं आपल्याला ते हिंगोली जिल्ह्यामध्ये येताना दिसते. कुठे येताना दिसते हे हिंगोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवर, तर दक्षिण पूर्णा या नदीवर येताना दिसतं आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर दिसतं आपल्याला पुन्हा काय लक्षात घ्या आपल्याला येत गेलेलंच होतं. ठीक आहे ना, म्हणजे हे 2 ऑप्शन कट झालेले होते पहिल्यासोबतच. त्याच्यानंतर बी सुद्धा आपल्याला काय दिसतंय हिंगोलीमध्ये दिसतंय, हे सुद्धा कट होताना दिसतंय. मग बी या ठिकाणी दिसतं आपल्याला पुन्हा, तर हे सुद्धा कट झालेलं आपल्याला उत्तर निघालेलं काय दिसतंय हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर दिसत आहे. पण याच्यामध्ये दिसतं आपल्याला काय तर भीरा दिसतं आणि भिवपुरी हे 2 दिसतं आपल्याला कुठे आलेलं दिसतं तर हे रायगडमध्ये आलेलं दिसतं. ठीक आहे, भीरा आणि भिवपुरी हे दोन्ही रायगडमध्ये आलेले दिसतात. आता याच्यामध्ये नद्या कोणत्या असतील तर मग याच्यामध्ये जो काही भीरा दिसतं साधारणतः लक्षात घ्या भीरा दिसतं आपल्याला कुठे दिसतं हे कुंडलिका नदीवर. भीरा दिसतं आपल्याला कुंडलिका नदीवर दिसतं. भीरा दिसतं आपल्याला हे कुंडलिका नदीवर. मित्रांनो हा जो
भीरा दिसत आहे, भीरा कुठं बोललो आपण, कुंडलिका या नदीवर दिसत आहे. आणि त्यानंतर भिवपुरी जी आहे, भिवपुरी येताना दिसते आपल्याला, कुठे दिसते तर हे आंध्र या नदीवर दिसतं. कुठे दिसतं हे आंध्र या नदीवर. ठीक आहे, अशा पद्धतीने साधारणतः या क्वेश्चन बद्दल बघितलेलं आपण. दिसतं आपल्याला काय तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र ही कुठे दिसते तर रायगडमध्ये, तर भीरा आणि भिवपुरी हे दोन आपल्याला रायगडमध्ये दिसतात. ठीक आहे, त्यानंतर जे दिसतं आपल्याला 8वा प्रश्न आहे. 8व्या प्रश्नामध्ये दिसतं आपल्याला काय दिसतंय, खालील विधाने पहा असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये चूक किंवा बरोबर असं काही विचारलेलं नाही. जी काही विधाने याच्यामध्ये दिलेली, याच्यामध्ये चूक किंवा बरोबर असं काहीही विचारलेलं नाही, फक्त विधाने बघा असं म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये जेव्हा विधानं बघतो आपण, लक्षात घ्या काय म्हणतात याच्यामध्ये, की पंचगंगा व कृष्णा, पंचगंगा व कृष्णा, पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी हे ठिकाण आहे असं म्हणतात. ठीक आहे ना, म्हणजे नरसोबाची वाडी किंवा यालाच आपण नृसिंहवाडी असं सुद्धा म्हणतो, नृसिंहवाडी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, जे विधान आपल्याला दिसतं बरोबर दिसतंय. त्यानंतर काय म्हणतं लक्षात घ्या, कृष्णा व भीमा नद्यांची खुरी ही महादेव डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली दिसत आहे. तर हे सुद्धा आपल्याला बरोबर दिसतंय. जे शंभू महादेव डोंगर रांग आहे, शंभू महादेव डोंगर रांग ही उत्तरेकडे भीमा नदी आणि दक्षिणेकडे कृष्णा नदीचं खूर आपल्याला वेगळे करताना दिसत आहे. तर अशा पद्धतीने ही स्टेटमेंट सुद्धा आपल्याला बरोबर दिसतं. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतं लक्षात घ्या, आपल्या पूर्व विदर्भातली गोष्ट आहे. काय म्हणतात, वर्धा आणि पैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. ठीक आहे ना, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचे एकत्रित प्रवास काय बोलतात लक्षात घ्या, प्राणहिता असे म्हणतात. तर हे सुद्धा आपल्याला काय दिसतं, हे बरोबर दिसतं मित्रांनो. लक्षात घ्या, अशा पद्धतीने दिसतं आपल्याला ही तिन्ही स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसत आहे. आता पहिल्यामध्ये बोललेलं काय बोलताय, बरोबर आहे. ठीक आहे, जे येताना दिसत, कारण आपलं बी आणि सी सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात लक्षात घ्या, सेकंड मध्ये काय म्हणताय, बी बरोबर असं म्हणताय, आपलं ए आणि सी सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर ए आणि बी असं बरोबर म्हणताय, हे आपलं सी सुद्धा बरोबर आहे. तर लक्षात घ्या काय म्हणताय, ए बी सी हे तिन्ही बरोबर दिले आपल्याला चौथ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने 8व्या प्रश्नाचं उत्तर दिसतं आपल्याला काय तर पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीने. ठीक आहे, पुढचा 9वा प्रश्न आहे आपला. ठीक आहे, जो अगदी सोपा प्रश्न आहे, जो आपल्या भारताच्या प्राकृतिक विभागाबद्दलचा आहे, जो आपल्या पश्चिम घाटाबद्दलचा प्रश्न आहे नेमका. ठीक आहे, पश्चिम घाटाचे काही पाठ पडताना दिसते आपल्याला मित्रांनो, ज्याच्यामध्ये पश्चिम घाटामध्ये साधारणतः दिसते आपल्याला पहिला पाठ, ज्याला उत्तर सह्याद्री असं म्हणतो आपण. दुसरा पाठ दिसते आपल्याला मध्य सह्याद्री, त्याच्यानंतर निलगिरी डोंगर रांगा येताना दिसत आहे. चौथा पाठ येताना दिसतं पालघाट खिंड, आणि त्याच्यानंतर 5वा पाठ येताना दिसतं आपल्याला, त्याला म्हणतो आपण दक्षिण सह्याद्री असं म्हणतो. ठीक आहे ना, याच्याबद्दलचा प्रश्न दिसतोय. काय म्हणतो लक्षात घ्या, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना, आता कोणती खिंड आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता हा जो थर्ड घाट पहिल्यांदा दिलेला ऑप्शन मध्ये थर्ड घाट, तो साधारणतः थर्ड घाट दिसतोय आपल्याला. लक्षात घ्या, हा मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान कुठे दिसतोय, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे, मुंबई व नाशिकच्या दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिलेलं काय दिसतंय तर फोंडा घाट दिसतंय. फोंडा घाट दिसतंय मित्रांनो आपल्याला, हा कोल्हापूर व पणजीच्या दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर पालघाट दिसतंय इथे पुन्हा. ठीक आहे, पालघाट. ठीक आहे ना, जे आपलं काय दिसतंय याच्यामध्ये हे उत्तर दिसतंय. ठीक आहे ना, जे पालघाट खिंड, ही जे पालघाट खिंड आहे ती साधारणतः लक्षात घ्या, हे आपल्याला दिसतंय काय तर हे मध्य सह्याद्री उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान येताना दिसतंय. या पालघाट खिंडीमधनं केरळ आणि त्या खिंडीच्या पूर्वेकडे असणार आपल्याला दिसतंय आपल्याला काय तर तामिळनाडू. ठीक आहे ना, इकडे दिसतंय आपल्याला काय तामिळनाडू. ठीक आहे ना, या दोन राज्यांच्या दरम्यान आपल्याला इथे प्रवास चालताना दिसतोय मित्रांनो. लक्षात घ्या, या पद्धतीने दिसतं आपल्याला काय दिसतं, उत्तर आलं दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढे एक दिसतं आपल्याला काय दिसतंय तर कुंभारली घाट, तो साधारणतः दिसतं आपल्याला कुठे, चिपळूण व कराडच्या दरम्यान. जो कुंभारली घाट आपल्या महाराष्ट्रामधला सर्वात लांब घाट दिसतंय, ज्याची लांबी साधारणतः दिसते आपल्याला किती दिसते तर ही 24 किलोमीटर, जो महाराष्ट्रातला सर्वात लांब घाट. ठीक आहे, उत्तर विचारलेलं आपल्याला काय, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे तर ती पालघाट खिंड. पर्याय क्रमांक 3 9व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला. ठीक आहे, पुढे 10वा प्रश्न हा जगाच्या भूगोलावरचा आहे. जगाच्या भूगोलावरचा प्रश्न दिसतोय हा, जो साधारणतः स्थलांतरित शेतीच्या बाबतीत आहे. स्थलांतरित शेतीची वेगवेगळ्या देशामध्ये कोणती साधारणतः नावे दिसते याबद्दलचा प्रश्न आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, याच्यामध्ये एका बाजूला स्थलांतरित शेती दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तो देश दिलेला आहे. ठीक आहे ना, आता याच्यामध्ये पहिलं दिलेलं काय दिसतं तर लक्षात घ्या, रोका हे नाव दिलेलं स्थलांतरित शेतीचं. तर साधारणतः रोका हे नाव वापरलं जाते स्थलांतरित शेतीसाठी ब्राझीलमध्ये वापरलं जातं. ठीक आहे,
त्यानंतर लदांग हे जे नाव दिसतं साधारणतः लक्षात घ्या, हे स्थलांतरित शेतीसाठी मलेशियामध्ये वापरण्यात येताना दिसतं आपल्याला. त्यानंतर चेनाई हे दिसतं आपल्याला श्रीलंकेमध्ये वापरताना येताना दिसतं आपल्याला. त्यानंतर पुन्हा दिसतं आपल्याला काय तर मसोले हे दिसतं. मसोले कुठं वापरतात येताना दिसतं आपल्याला ते मित्रांनो, हे येताना दिसतं वापरतात येताना आपल्याला ते आपल्याला हे झैरे या ठिकाणी येताना दिसतं वापरतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय दिसतं उत्तर आपल्याला हे 2-1 त्यानंतर 4-3. ठीक आहे, 2-1-4 आणि 3 साधारणतः हे कुठं दिसतं आपल्याला, हे कुठं दिसतंय 2-1-4 आणि 3 साधारणतः हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे पुढे आता 10व्या प्रश्नाचं उत्तर साधारणतः दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 आलेलं दिसतं. अशा पद्धतीने हा प्रश्न झालेला दिसतं. ठीक आहे, पण एक मी पुन्हा क्लिअर करतो, लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की कंबाईनमध्ये साधारणतः लक्षात घ्या आपल्याला साधारणतः किती तर 10 प्रश्न येताना दिसतात. ठीक आहे, कंबाईनमध्ये भूगोलासाठी 10 प्रश्न येताना दिसत आहे. हे कधीपासून तर 2023 पासून झालेलं आहे हे चेंज. ठीक आहे, पण 23च्या अगोदर साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर 22च्या अगोदर म्हणजे 22च्या नंतर साधारणतः 23च्या नंतर सगळीकडे पुढे. ठीक आहे, तेव्हा साधारणतः भूगोलाचे हे 15 प्रश्न येताना दिसत होते आपल्याला. ठीक आहे, म्हणून साधारणतः लक्षात घ्या पुढे आणखी 5 प्रश्न याच्यामध्ये. ठीक आहे, ते 5 प्रश्न कोणते हे पुन्हा आपण एकदा बघू. ठीक आहे, त्याच्यामध्ये दुसरा पहिला प्रश्न याच्यामध्ये काय म्हणताय, पहिला आधुनिक सूतगिरणी काय म्हणतात लक्षात घ्या. 11वा प्रश्न काय म्हणताय याच्यामध्ये, 11वा प्रश्न, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये रिकामी जागा यांनी केलेली म्हणते. ठीक आहे की नाही, महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या भारतामध्ये लक्षात घ्या, भारतामध्ये पहिली सूतगिरणी जी स्थापन करण्यात आली होती ती मुंबई येथे सुरू करण्यात आली होती. ती 1854 मध्ये सुरू केली होती मित्रांनो. ठीक आहे, ती साधारणतः सुरू केली होती तर ती केली होती ही कावसची सुरू केलेली होती ही कावसजी नानाभाई दावर यांनी. कोणी सुरू केलेली होती ही कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली होती. ही जी कंपनी होती साधारणतः लक्षात घ्या, या कंपनीचं नाव जे होतं ते होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. ठीक आहे ना, अशा पद्धतीने जी काय साधारणतः लक्षात घ्या आपल्याला उत्तर दिसतं काय तर के.एन. दावर काय दिसतं आपल्याला याचं उत्तर दिसतं. पुढे दिसतं आपल्याला काय तर 12वा प्रश्न दिसतं. ठीक आहे, 12व्या प्रश्नाबद्दल काय म्हणतात लक्षात घ्या, काय म्हणताय, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात. ठीक आहे ना, काय म्हणतात लक्षात घ्या, उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात रिकामी जागा जमातीचे लोक राहतात असं म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये पर्यायामध्ये काय दिलं लक्षात घ्या, गारो व खासी हे दिसतं का. आता गारो व खासी काय दिसतं लक्षात घ्या, गारो व खासी हे पूर्व हिमालयामध्ये मेघालय पठाराच्या भागामध्ये जो काही साधारणतः टेकड्यांचा भाग दिसतोय, हा टेकड्यांचा भाग म्हणजे कोणता भाग तर तो आपला गारो आणि खासी. गारो ही वेगळी टेकडी आणि खासी ही वेगळी टेकड्याचा भाग आपल्याला दिसतोय. ठीक आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला हे उत्तर याच्यामध्ये येत नाही कारण आपल्याला जमातीचे लोक विचारले. ठीक आहे, पण हे जे दिसतं आपल्याला काय दिसतं, हे टेकड्यांचे भाग दिसतंय. हे कशांचे भाग दिसते आपल्याला मित्रांनो, हे टेकड्यांचे भाग दिसतात म्हणून हे उत्तर येणार नाही आपलं. ठीक आहे, पुढे आपल्याला दिसतंय काय दिसतंय, वारली आणि ठाकर. त्यानंतर काय म्हणतात, कातकरी आणि हळबा असं म्हणतात. ठीक आहे, हे वारली आणि ठाकर आहे. त्यानंतर कातकरी आणि हळबा दिसत आहेत. हे दोन्ही जे आदिवासी जमातीचे प्रकार आहे हे साधारणतः लक्षात घ्या आपल्याला कुठे येताना दिसतं, हे कोकणामध्ये येताना दिसतं आपल्याला मित्रांनो, हे कोकणामध्ये येताना दिसतं मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिसतंय काय तर लक्षात घ्या, भिल्ल आणि गोंड असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, ही भिल्ल जी जमात आहे साधारणतः लक्षात घ्या, हे येताना दिसतं आपल्याला कुठे तर ही खानदेशामध्ये. कुठे येताना दिसतं आपल्याला ते खानदेशामध्ये. आता खानदेशामध्ये जिल्हे कोणते कोणते मित्रांनो, तर खानदेशामध्ये 3 जिल्हे येताना दिसतात आपल्याला. ते त्याच्यामध्ये येताना दिसतात नंदुरबार आहे, धुळे आणि जळगाव येताना दिसतात. ज्याच्यामध्ये साधारणतः नंदुरबार, धुळे आणि जळगाव मध्ये साधारणतः आपल्याला सातपुडा डोंगर रांगेचा भाग येताना दिसत आहे. आणि सातपुडा डोंगर रांगेचा भाग हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा डोंगराळ भाग, सीमावर्ती भाग साधारणतः येताना दिसतात. ज्या ठिकाणी साधारणतः आपल्याला मध्य प्रदेशची ही सीमा महाराष्ट्रासोबत कनेक्ट होताना दिसते. ठीक आहे, त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या, गोंड ही आदिवासी जमात दिसत आहे. गोंड ही आदिवासी जमात साधारणतः लक्षात घ्या कुठे येताना दिसतं आपल्याला, हे पूर्व विदर्भामध्ये येताना दिसत आहे. पूर्व विदर्भामध्ये येताना दिसत आहे. आता हा पूर्व विदर्भाचा भाग सुद्धा आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे येताना दिसत आहे. हा सुद्धा एक डोंगराळ आणि सीमावर्ती भाग दिसतोय मित्रांनो आपल्याला. तर अशा पद्धतीने जे काही उत्तर दिसतं आपल्याला, जे काही विचारलेलं होतं याच्यामध्ये, तर उत्तर येताना दिसतं आपल्याला काय तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येताना दिसतं. ठीक आहे, तर पुढे 13वा प्रश्न आहे. 13व्या प्रश्नाबद्दल काय म्हणता लक्षात घ्या. आता काय म्हणता, एक थोडा ट्रिकी प्रश्न आहे, काय म्हणता लक्षात घ्या.
थोडा कन्सेप्ट जर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित असेल, अप्लाइड बेसवरचा प्रश्न आहे साधारणतः लक्षात घ्या. हवामान असेल, कृषी हवामान विभाग असेल, हा कुठेतरी अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने असेल तर एकदम इझिली आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. हा ठीक आहे, थोडं डोकं लावावं लागते. ठीक आहे, पण प्रश्न इझी आहे. काय म्हणता लक्षात घ्या, काय की पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी यासारखी पिके अभावानेच आढळतात. अभावानेच आढळतात म्हणजे या पिकांचं उत्पादन साधारणतः लक्षात घ्या ही आपल्याला या भागामध्ये कमी होताना दिसते असं म्हणता येईल. आता याचं कारण इथं खाली विचारलं. ठीक आहे, याचं कारण खाली विचारलं की हा भाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे. म्हणतात सखल प्रदेश, हा सखल प्रदेश नाही मित्रांनो. ठीक आहे ना, हा एक डोंगराळ प्रदेश आहे, हा टेकड्यांचा प्रदेश आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे हा सकल प्रदेश नाही आहे. ठीक आहे ना, सकल प्रदेश याच्यामध्ये दिलेला म्हणजे लक्षात घ्या पर्याय क्रमांक 1 हा याच्यामधून एलिमिनेट होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे, पुढे काय म्हणता लक्षात घ्या, हा विभाग जास्त उठाव व आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे असं म्हणतात. ठीक आहे, जास्त उठावाचा आणि अधिक पर्जन्यमान असणारा प्रदेशाचा भाग आहे. हे उत्तर आपल्याला येताना दिसतंय नेमकं. ठीक आहे ना, हे उत्तर येताना दिसतंय का, उठाव आहे म्हणून पर्जन्य आहे. आता पर्जन्यमान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या ज्वारी आणि बाजरीचं पीक येत नाही. त्या ठिकाणी साधारणतः आपल्याला कुठेतरी हे कोरडं वातावरण लागतं आणि पर्जन्यमान जे आहे साधारणतः लक्षात घ्या हे मिडियम लेवलचं पाहिजे साधारणतः. ठीक आहे ना, तेव्हा साधारणतः आपल्याला काय येताना दिसतं, त्या ठिकाणी बाजरी आणि ज्वारीचं पीक येताना दिसतंय. अधिक पर्जन्यमान आहे याच भागामध्ये कुठेतरी आपल्याला चेरापुंजी आणि मोसिनराम हे जगामध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण सुद्धा आपल्याला दिसत आहे. ठीक आहे ना, तर या ठिकाणी आपल्याला पाऊस जास्त पडत असल्यामुळे हे उत्तर याच्यामध्ये येताना दिसते. ठीक आहे ना, की याच्यामध्ये अभावाने ही पिकं दिसते, कमी दिसत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय, हे पर्याय क्रमांक 2 काय दिसतंय याच्यामध्ये हे उत्तर दिसत आहे. अधिक पर्जन्यमान आहे त्याच्यामुळे काय दिसतं लक्षात घ्या, ज्वारी आणि बाजरी या पिकांचं काय दिसतंय, पिकं इथं अभावानेच आढळतात म्हणजे कमीत कमी प्रमाणात आढळतात. ठीक आहे, पुढे आणखी सांगतो लक्षात घ्या. पुढं तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिलं ते सुद्धा बघू आपण. काय म्हणताय, हा विभाग जो आहे तो उबदार हवामानाचा आहे असं म्हणताय. उबदार नाही तर थंड हवामानाचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही. त्यानंतर हा विभाग काय म्हणते, अति दाट जंगलांनी व्यापलेला आहे. ज्या ठिकाणी अति दाट जंगल आहे त्या ठिकाणी आपल्याला इझिली आपल्याला काही शेती करता येत नाही आणि ज्वारी आणि बाजरी सारखी पिकं आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे ना, त्याच्यामुळे उत्तर काय येताना दिसतं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 2 येताना दिसतं. ठीक आहे, पुढे पुढे 14वा प्रश्न आहे. 14वा प्रश्न काय म्हणता लक्षात घ्या, काय म्हणताय, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत असं म्हणतात. ठीक आहे ना, कोणती वैशिष्ट्ये ही बरोबर आहेत असं म्हणतात. ठीक आहे ना, याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने हायलाइट केलेलं फार चांगलं. ठीक आहे ना, बरोबर असणारे वैशिष्ट्ये कोणते याच्यामध्ये. ठीक आहे, ही जे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहे साधारणतः लक्षात घ्या, ही पहिल्यांदा सांगतो मी कुठे आढळताना दिसते आपल्याला ती जो काही साधारणतः आपल्या भारताचा डोंगराळ भाग आहे त्या भागात आढळताना दिसते. डोंगराळ भागात आहे मग नेमकं कुठं, डोंगराळ भागात साधारणतः लक्षात घ्या हे आढळताना दिसते आपल्याला कुठे, तर पश्चिम घाटामध्ये आढळताना दिसते आपल्याला ते पश्चिम घाट या भागामध्ये आढळताना दिसतं. ठीक आहे, त्यानंतर पूर्व हिमालयीन प्रदेशामध्ये सुद्धा आढळताना दिसत आहे. पूर्व हिमालयीन प्रदेशामध्ये आढळताना दिसते म्हणजे साधारणतः काय तर सेव्हन सिस्टरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला आढळताना दिसते ही. ठीक आहे ना, आता ही बघितलं आपण की प्रदेश नेमके कोणते, आपण उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे. ठीक आहे ना, आता काय लक्षात घ्या याच्यामध्ये वैशिष्ट्य, ही जंगलं दिसतात ती अत्यंत दाट जंगले असं म्हणता, हे बरोबर आहे कारण याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे काय म्हणताय की वार्षिक पानगळ होते म्हणताय याच्यामध्ये. आता काय सुधारित वने आहेत तर ही पानगळ होण्यासारखी नाहीच ना, सुधारित वनामध्ये पानगळ होत नाही, होते पानगळ पण जी कदाचित पानं ही कुठंतरी साधारणतः लक्षात घ्या ते टेक्निकली त्याच्यामध्ये काही गोष्टी नाहीच नसेल, काही खनिजांची कमतरता असेल किंवा कडून म्हणजे थोडक्यात सोबत वय झालेलं असेल अशा पद्धतीची काही पानं असेल त्यांचेच पानगळ होताना दिसत आहे. याच्यामध्ये बाष्पाची कमतरता असल्यामुळे पानगळ याच्यामध्ये होत नाही नेमकी. ठीक आहे ना, त्याच्यामुळे हे याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे ना, पानगळ होते हे याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणताय, लाकूड हे टणक व टिकाऊ असते असं म्हणताय. ठीक आहे ना, तर हे सुद्धा याच्यामध्ये बरोबर, लाकूड हे कसं असते, हे टणक असते आणि टिकाऊ असते पण याचा उपयोग हा तेवढा फर्निचरसाठी टिंबर म्हणून तेवढा उपयोग हा केला जात नाही. त्यानंतर पुढे काय म्हणता लक्षात घ्या, पुढे एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता याच्यामध्ये आढळते म्हणताय. ठीक आहे, एकाच प्रकारचे वृक्ष याच्यामध्ये नसतात, वेगवेगळ्या प्रकारची ती विविधतेची वृक्ष याच्यामध्ये आढळतात आपल्याला, तर हे सुद्धा याच्यामध्ये काय दिसते, याचं पर्याय वैशिष्ट्य दिसतं. ठीक आहे, आता वैशिष्ट्य कोणती कोणती, त्याच्यानंतर क आणि काय दिसतं आपल्याला पुन्हा ड, म्हणजे लक्षात घ्या काय दिसतं, उत्तर दिसतं आपल्याला एसीडी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे दिसतं. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा प्रश्न दिसतो आपल्याला काय, 15वा प्रश्न, तो साधारणतः 2017 कंबाईन ग्रुप पी प्री एक्झाम मधला दिसतो आपल्याला साधारणतः लक्षात घ्या. काय, राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर,
जोधपूर आणि बिकानेर, ठीक आहे ना. राजस्थानच्या साधारणतः लक्षात घ्या, हे 4 जिल्हे राजस्थानच्या दिसते आपल्याला. कुठले दिसते तर पश्चिमेकडे दिसते. थरच्या वाळवंटामधले जिल्हे साधारणतः दिसते, ठीक आहे ना. थरच्या वाळवंटामधले जिल्हे दिसते. या जिल्ह्यामध्ये रिकामी जागा ही खनिजे सापडतात असं म्हणतात, ठीक आहे ना. आता राजस्थानमध्ये लक्षात घ्या खनिजे कोणती, ठीक आहे. इथं एक मध्ये दिलेलं काय दिसतंय तर कच्चे लोह. कच्चे लोह म्हणजे काय मित्रांनो, लोह खनिज. कच्चे लोह म्हणजे हे लोह खनिज असतं, ठीक आहे ना. इथून लोह खनिज, ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर काय म्हणतात, दगडी कोळसा आणि मॅग्नीज. लक्षात घ्या, जो राजस्थानच्या भागामध्ये, राजस्थानच्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला मित्रांनो तिकडे हे लोह खनिजाचे साठे आढळत नाही, ठीक आहे ना. म्हणजे इथं दिलेलं आपल्याला कच्चे लोह दिसत आहे, दगडी कोळसा सुद्धा आढळत नाही, मॅग्नीज सुद्धा त्याच्यामध्ये आढळत नाही आपल्याला राजस्थानमध्ये. म्हणजे उत्तर गेलेलं आपलं हे एलिमेंट झालं दिसतं, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतात लक्षात घ्या, बॉक्साईट. सेकंड मध्ये दिसतं बॉक्साईट, अभ्रक आणि तांबे म्हणतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये जनरली पहा काय म्हणतात लक्षात घ्या, बॉक्साईट जो लक्षात घ्या तो ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस असतो, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त आर्द्रता असते, अशा ठिकाणी आढळताना दिसते आपल्याला. कुठे बॉक्साईट आढळताना दिसते, ठीक आहे. तर आता राजस्थानमध्ये पावसाचं प्रमाणच कमी आहे, थरच्या वाळवंटामध्ये पावसाचं प्रमाणच कमी आहे, तर हे सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन मध्ये येणार नाही आपलं, ठीक आहे. पुढे काय म्हणतात लक्षात घ्या, चून खडक आहे, जिप्सम आहे आणि मीठ आहे, ठीक आहे ना. हे जे आहे नेमकं लक्षात घ्या, चून खडक, जिप्सम आणि मीठ हे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळताना दिसते आपल्याला, ठीक आहे. सोबतच याच्यामध्ये आपल्याला पुन्हा अभ्रक सुद्धा आढळताना दिसते, ठीक आहे. सोबतच याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आणखी चांदी हा खनिज सुद्धा आढळताना दिसते. चांदी हे सुद्धा खनिज आढळताना दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येताना दिसतं, ठीक आहे. तरी एकदा चौथा प्रश्न बघूया आपण, वळू जरा. क्रोमाइट दिसतंय, सिलिका दिसतंय. सिलिका म्हणजे चुनखडक आणि इथे दिलं कच्चे लोह म्हणजे लोह खनिज. तर हे आपण बघितलं की कच्चे लोह म्हणजे लोह खनिज तिथे बिलकुल आढळत नाही, तर हे सुद्धा काय होणार याच्यामध्ये कॅन्सल होणार, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 काय येताना दिसतं आपल्याला, हे उत्तर येताना दिसतं मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, ही जे 2017 पासूनची आपण सिरीज बघतो याच्यामध्ये 2017चा हा पहिला पेपर होता, हा जो आयोगाचा PYQचा होता, ठीक आहे. याच्यामध्ये 15 क्वेश्चन साधारणतः दिसते आपल्याला. 2023 पासून हे 10 क्वेश्चनची सिरीज सुरू झालेला, पॅटर्न सुरू झालेला, ठीक आहे. याच्यामध्ये जनरली जो काही आपण साधारणतः जे काही PYQचं एक्सप्लेनेशन घेतलेलं, जे काही अनालिसिस घेतलेलं आहे, याच्यामध्ये नक्की जर कदाचित तुम्ही हे चांगल्या पद्धतीने पाहिलं आणि चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला परीक्षेसाठी नक्की फायदा होईल. जो कुठेतरी साधारणतः जे काही कदाचित तुमच्या भूगोलामध्ये 1 किंवा 2 मार्क हे कदाचित कमी पडले असू शकते, ठीक आहे ना, पडणार असू शकते भविष्यामध्ये. हे जर पाहिल्यानंतर कदाचित 1 किंवा 2 मार्काची लीड तुम्ही नक्कीच घेऊ शकाल भूगोलामध्ये, आणि कदाचित 10 पैकी 10 मार्क तुम्ही घेऊ शकाल याच्यामध्ये. ते तुमच्या आणि आमच्या मेहनतीवर डिपेंड करते, ठीक आहे. यासाठी नेमकी हेच पुन्हा कनेक्शन चांगल्या पद्धतीने बनून राहण्यासाठी जे काही पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमचं आपलं युट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून हे जे नवीन नवीन व्हिडिओज अशा पद्धतीचे असतील ते तुम्हाला नोटिफाय होतील आणि तुम्हाला लगेच पाहता येईल आणि अभ्यासामध्ये तुमचा खंड पडणार नाही, ठीक आहे. अशाच पद्धतीने नक्कीच आपण अभ्यास करत राहू आणि 2000 आताची की 26ची जी प्री होणार आहे 14 जूनला, त्याच्यामध्ये नक्कीच भूगोलाच्या पेपरमध्ये, भूगोलाच्या पोर्शनमध्ये, त्या विषयामध्ये आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने स्कोर करू, याची खात्री मी तुम्हाला देतो, ठीक आहे. धन्यवाद.